स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत बाहेर ठेल्यावर मिळते ना अगदी त्याहीपेक्षा चांगली चटपटीत अशी रगडा चाट आणि सोबतच ही हिरवी चटणी। फक्त 2 मिनिटांमध्ये ही चटणी तयार होते। मुलांना तर अशा चटपटीत वस्तू खायला खूप आवडतात। रगडा बनवल्यानंतर तो रगडा तुम्ही सर्व करायच्या आधी पोळी सोबत भातासोबत खाऊ शकता, खूप छान लागतो। आपण सुद्धा ही चाट नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर मग बनवूया चटपटीत अशी ही रगडा चाट आणि सोबतच ही हिरवी चटणी। हे घेतले आहेत मी 1 वाटी पांढरे वाटाणे। याला मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं। आता याला स्वच्छ धुवून यातलं पाणी काढून टाकलं। वाटाणे कुकरमध्ये टाकून चांगले शिजवून घ्यायचे आहेत। 2 मीडियम साईजचे कच्चे बटाटे घेतले मी, चिरून घेतले, स्वच्छ धुवून घेतले, ते सुद्धा आपल्याला यात टाकायचे। बटाटे आणि वाटाणे पूर्ण बुडेल इतकं पाणी टाकायचं, अंदाजे 2.5 ते 3 कप। अर्धा टीस्पून मीठ, अर्धा छोटा चम्मच हळद। हे सर्व मिक्स करून आता आपल्याला 3 किंवा 4 शिट्या घ्यायच्या आहे। झाकण लावून मी 3 ते 4 शिट्या काढून घेते। वाटाणे छान शिजले पाहिजे आणि बटाटे पण। चाटसाठी आपल्याला 2 चटण्या लागणार, एक चिंचेची चटणी जी ऑलरेडी माझ्याकडे आहे आणि एक पुदिन्याची चटणी, ती आता आपण 2 मिनिटात बनवून घेऊ। हिरव्या चटणीसाठी घेतला आहे मी अर्धी वाटी पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर, थोडंसं अद्रक, अर्धा लिंबूचा रस, अर्धा छोटा चम्मच काळं मीठ, अर्धा छोटा चम्मच साधं मीठ आणि 1 बर्फाचा पीस टाकूया। बर्फामुळे आणि लिंबूमुळे काय होतं, ही चटणी काळी पडत नाही, नाहीतर मग ही चटणी काळी पडते लगेच। याला आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। तयार झाली हिरवीगार कोथिंबीर आणि पुदिन्याची आंबट चटणी। कलर बघू शकाल आपण किती छान आला। मी 4 शिट्ट्या घेतल्या। आता बघूया काढून हे व्यवस्थित शिजलं आहे किंवा नाही। आलू आणि वाटाणे दोन्ही सुद्धा छान शिजले। वाटाणे असे छान थोडे सॉफ्टच झाले पाहिजे। हे जे बटाटे आहेत ना, याला थोडंसं चमच्याने असं सॉफ्ट करून घ्या। हे सगळे स्मॅश केले म्हणजे काय होईल, रगडा छान घट्ट होईल। सर्व बटाटे स्मॅश झाल्यानंतर हे असं एवढं दिसतंय। आपल्याला वाटतं की हे थोडं पातळ आहे, पण शिजल्यानंतर हे पुन्हा घट्ट होईल। आता रगडा बनवायचा। कढईमध्ये 1 मोठा चम्मच तेल टाकल्यानंतर त्यात टाकते मी हा 1 मीडियम साईजचा कापलेला कांदा। कांदा थोडा परतवून घेऊ। या 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून टाकते मी जिंजर गार्लिक पेस्ट, म्हणजे आपली लसूण अद्रकची पेस्ट। हे सुद्धा परतवून घ्यायचं। कांदा थोडा गुलाबी होत आला की त्यात टाकायचे हे 2 बारीक कापलेले टोमॅटो। हे टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। इथे मी टोमॅटोमध्ये मीठ नाही टाकत, कारण मी आधी अगदी व्यवस्थित मीठ टाकलेलं आहे वाटाणे शिजवताना। टोमॅटोमध्ये जर थोडंसं मीठ टाकलं तर ते पटकन शिजतात। टोमॅटोमध्ये मी टाकते थोडंसं पाणी, म्हणजे ते पटकन सॉफ्ट होतील आणि कढईला सुद्धा खाली लागणार नाही। यावर थोडं 1 मिनिट झाकण ठेवलं तरी चालतं। टोमॅटो आता थोडे शिजत आले, त्यात टाकते मी आता अर्धा टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि हे अगदी थोडंसं तिखट, कारण मी ऑलरेडी मिरच्या वापरलेल्या आहे याच्यामध्ये आणि त्या मिरच्या पण तिखट आहेत। हे सर्व मसाले चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। आपण वाटाण्यामध्ये आधी हळद टाकलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे हळद टाकायची गरज नाही। आता तेल सेपरेट झालं
त्यात टाकूया हा रगडा. जर तुमच्या रगड्यामध्ये पाणी जर तुम्हाला कमी वाटत असेल, खूप घट्ट वाटत असेल, तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकता. पण आता ही जी कन्सिस्टन्सी आहे मी केलेल्या याची, ही अगदी परफेक्ट आहे. एवढंच पाहिजे. आपण बाहेर जेव्हा रगडा खातो तेव्हा तो असाच दिसतो बिलकुल. पण तुम्ही या पद्धतीने रगडा बनवून बघा. बाहेरच्या रगड्यापेक्षाही याची टेस्ट खूप छान लागेल. याला थोडंसं उकळू देऊ. उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी टाकूया थोडीशी कोथिंबीर. असाच गरम गरम रगडा छान उकळत असतो आणि आपल्याला ते लोक देत असतात. तयार झाला आपला चमचमीत असा मस्त रगडा. आता मी गॅस बंद करते. डिश मध्ये गरमागरम रगडा आता सर्व करूया. त्यावर टाकते मी हिरवी चटणी. चटणीचा कलर बघू शकाल, अगदी जशाला तसा आहे. याला तर मी फ्रीजमध्ये पण नव्हतं ठेवलं, वरच ठेवली होती. त्यावर टाकते आता चिंचेची चटणी. ही ऑलरेडी घरी बनवलेली होती, त्याच्यामुळे मी बनवली नाही. बारीक कापलेला कांदा तुमच्या आवडीनुसार, कमी जास्त आवडत असेल तर जास्त टाका. कांद्यावर टाकूया बारीक कापलेले टोमॅटो. यावर टाकते मी ही थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर. रगड्यामध्ये आपण याचा वापर केलेला आहे, पण तरी सुद्धा वरून टाकून बघा, खूप छान लागते. थोडासा टाकायचा चाट मसाला. तुमच्याकडे घरामध्ये जी शेव असेल ती टाका, बारीक असू द्या किंवा जाड असू द्या. आणि आता टाकूया कोथिंबीर. आणि वरून पुन्हा थोडीशी चिंचेची चटणी. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे दही सुद्धा टाकू शकता. तयार झाला आपला ठेल्यावर मिळतो त्याही पेक्षा चांगला चटपटीत असा चाट. आपण पण अशा पद्धतीने चाट नक्की ट्राय करा आणि फॅमिली सोबत एन्जॉय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.